भारतीय जनता पार्टीचे माध्यम प्रमुख विश्वास पाठक, मुख्य प्रवक्ते, माझे मित्र केशव उपाध्ये, सर्वप्रथम आपल्याला सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो। आणि आजची ही जी पत्रकार परिषद आहे ही अत्यंत महत्त्वाच्या पण एका मर्यादित विषयाकरता आहे। गेले वर्षभर राज्य सरकार आणि संपूर्ण जगातच कोविडने थैमान घातलेलं आहे, परंतु महाराष्ट्राच्या सरकारचं वैशिष्ट्य म्हणता येणार नाही, पण हे एकमेव राज्य असं आहे की देशातल्या सर्व राज्यांनी केंद्र सरकारच्या जोडीने आपापल्या राज्यातल्या लोकांकरता काही ना काही आर्थिक पॅकेज दिलं। आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून मुंबई शहरातल्या घरकाम करणाऱ्या महिला असतील, रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, अशा सगळ्यांना पॅकेज द्या असं म्हणत होतो, पण राज्य सरकारने कायम नन्नाचा पाडा लावला आणि आज एकमेव राज्य असं आहे देशातलं की ज्यांनी 1 रुपयाचं सुद्धा पॅकेज दिलं नाही। आणि हे देत नसताना राज्य सरकारने असं सांगितलं की आमच्याकडे पैसे नाही आहेत, राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब आहे। आणि आम्ही विधानसभेच्या बाहेर हे अनेकदा सांगायचो की पैसे खर्च होत आहेत, पण ते अनावश्यक बाबी। सार्वजनिक बांधकाम विभाग PWD डिपार्टमेंट का जो ये मुंबई प्रेसिडेंसी इलाका है, इसमें कई करोड़ों रुपयों के फर्जी बिल ये रेस किए गए थे और इसके लिए उसका पेमेंट जब होने को प्रारंभ हुआ था तो बहुत लोगों ने कंप्लेंट्स की थी और कई सारे बिलों का पेमेंट नहीं हुआ था। हमारे ज़माने में ये निर्णय लिया गया कि ये फर्जी बिल होने के कारण इसका पेमेंट हम करेंगे नहीं, और 5 बरस में हमने 1 रुपया का भी पेमेंट ये बिलों के बारे में नहीं किया। लेकिन अभी कोरोना के कार्यकाल में जब आम आदमी को राहत देने के लिए हमारे पास पैसा नहीं है, ऐसी ये ठाकरे सरकार कह रही है और उन्होंने एक फूटी कौड़ी भी मुंबईकर जनता को दी नहीं। उसी समय ये मुंबई प्रेसिडेंसी के इलाके के माध्यम में सार्वजनिक बांधकाम विभाग में लगभग 70 करोड़ के फर्जी बिलों का पेमेंट हुआ और इसमें से लगभग 1.25 करोड़ बिलों का जो पेमेंट किया हुआ जो डॉक्यूमेंट है वो आज मैं आपके सामने रख रहा हूँ। और इस पूरी बात की छानबीन होने की आवश्यकता है। इस विभाग के जो कार्यकारी अभियंता है वो नांदेड़ से आते हैं, ये संयोग है या जानबूझ के हुआ है, इसकी भी तहकीकात करने की मांग मैं कर रहा हूँ। और इसकी तहकीकात करने की ऑर्डर यदि राज्य के मुख्यमंत्री और सार्वजनिक विभाग के मंत्री नहीं देंगे तो 15 दिन के अंदर हम मुंबई उच्च न्यायालय में जाकर एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन इसके बारे में दायर करेंगे। अनेक बंगल्यांची बिलं आहेत बाई, छोटी बिल, अनेक बिलं तर फर्जीच आहेत। आणि त्यावेळेला याच्यावर चर्चा झाली होती आणि म्हणून त्यांचं पेमेंट त्यावेळेला पण झालं नाही आणि आता मात्र पेमेंट झालं। आणि आमच्या काळात तर आम्ही पेमेंट करायचं नाही असा निर्णयच घेतला, कारण ही खोटी बिलं आहेत। आणि 70-80 कोटीची बिलं या कोविडच्या काळामध्ये तुम्ही जुन्या काळातली कशी देता? आणि त्यामुळे 90 कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यावर खर्च झाले। अशा प्रकारची जी विधानसभेत चर्चा झाली होती ते 90 कोटींचं मला माहीत नाही, पण हे 70-80 कोटी मात्र हे त्यावेळची बिलं आहेत। आणि ही 30 नोव्हेंबर, डिसेंबर 20 या सगळ्यामध्ये पेड करण्याचं काम केलेलं आहे। आणि ही तर फक्त हिमनगाचा एक टोक आहे। माझ्या माहितीनुसार या एका मुंबई प्रेसिडेन्सीतून 70 कोटी रुपयाची अशी खोट्या बिलाचं पेमेंट हे केलं गेलेलं आहे।
नांदेडचा उल्लेख करताय अभियंता, तुमचा रोग थेट मंत्र्यांच्या चौकडे आहे? असं आहे की ते नांदेडवरनं आले आहेत, त्यामुळे तो योगायोग आहे का ठरवून झालं आहे हा शोधपत्रकारितेचा विषय आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही ते करू शकता, नाहीतर मी उच्च न्यायालयामध्ये जाणारच आहे. नाही, असं आहे की मी म्हटल्याप्रमाणे या बिलांवर 2012-2013 साली पण चर्चा झाली, वादविवाद झाले, वृत्तपत्रात बातम्या आल्या. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यावेळेला छगन भुजबळ या खात्याचे मंत्री होते आणि त्यामुळे या बिलांचं पेमेंट होऊ शकलं नाही. नवीन सरकार आल्यानंतर दादा पाटलांच्या काळात असा निर्णय घेतला की ही वादग्रस्त बिलं आहेत, याची चौकशी करायची आणि तोपर्यंत याचं पेमेंट करायचं नाही, आणि त्याप्रमाणे 5 वर्ष याचं पेमेंट झालं नाही. आता तर कोरोनाचा काळ आहे, पैसेच नव्हते सरकारकडे, असं असताना तुम्ही पेमेंट केलं आणि ते सुद्धा फर्जी बिलांचं. माझी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आणि सरकारला एकच विचारणा आहे की हे करत असताना त्यांनी काही समिती नेमली का? किरीटजी या ना, किरीट या, इकडनं या. आणि त्याच्यामुळे ही माझी विचारणा आहे. तुम्ही खोटी बिल सादर केली असं म्हणता, ती कसल्या स्वरूपाच्या कामाची खोटी बिल आहे? त्यात काय स्वरूप आहे? मंत्र्यांचे नाही, या मुंबई प्रेसिडेन्सी एरियातली आहेत, त्यामुळे मंत्र्यांचे बंगले आहेत, कुठे मंत्रालयातली काही कामं असतील, या भागात जी सरकारी कार्यालय आहेत त्याची काही कामं आहेत, रंगरंगोटी असेल, बाकीची काही कामं असतील, पण मुळातच खोटी बिलं असल्यामुळे कशाचंही काम दाखवायचं आणि बिलं काढायची. आणि माझ्या माहितीनुसार साधारणतः 35% कमिशन या प्रकरणामध्ये घेतलं गेलेलं आहे. तो अभ्यासाचा विषय आहे. नाही, पहिली गोष्ट त्यांनी नाव घेतलेलं नाही आहे, त्याच्यामुळे त्याला मी उत्तर देणं काही फार संयुक्तिक होणार नाही, कारण परमवीर सिंग काही इतके मोठे अधिकारी नाही आहेत की भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर काही त्यांच्याविषयी बोलावं. फक्त त्यांना मी एवढीच आठवण करून देतो, मुख्यमंत्र्यांनी पण तो शब्द वापरला, मी त्यांना एवढीच आठवण करून देतो परमवीर सिंगांना की विद्यमान मुख्यमंत्र्यांनी ते ठाणे CP असताना त्यांच्याविषयी आणि एकंदरीत पोलीस दलाविषयी भांडी घासा, धुणी धुवा, केर काढा अशा प्रकारची भाषा वापरली होती, आणि त्याच्यामुळे विद्यमान राज्याचे मुख्यमंत्रीच परमवीर सिंग यांच्याविषयी काय बोलले होते याचं त्यांनी जरा आठवण ठेवावी. सर, सामनातून ज्या भाषेचा वापर होतोय त्यावर आज चंद्रकांत दादा पाटील यांनी मुका आक्षेप घेतलाय, काय म्हणतात? नाही, जे जगाला आणि विशेषतः आम्हाला रोज नैतिकता शिकवतात, चारित्र्य शिकवतात, त्यांच्या वृत्तपत्रातून अशा प्रकारची भाषा येते हे अत्यंत निंदनीय आहे. आणि विशेषतः एक महिला संपादिका असताना आणि तीसुद्धा मुख्यमंत्र्यांची पत्नी असताना अशा प्रकारची भाषा ते वापरतात, ज्या भाषेचा उल्लेख आम्ही या ठिकाणी करूही शकत नाही. अर्थात जो पक्ष निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना मारहाण करतो आणि त्या मारहाणीचं समर्थन करतो, त्या पक्षाकडनं याच्यापेक्षा काही वेगळी अपेक्षा आहे असं मला वाटत नाही. न्यायालयाच्या थपडा तर खाल्ल्याच आहेत, येणाऱ्या काळात जनतेच्या थपडाही ते खातील. राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला बलात्काराचा. या प्रकरणात अजून त्यांना अटक झाली नाही. आज जितेंद्र आव्हाड मंत्री असलेले ते असं म्हणतात की महबूब शेख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झालाय. अशा प्रकारचे एका मंत्र्यांनी समर्थन करणं योग्य वाटतं का तुम्हाला? आणि अजून त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. हा या राज्य सरकारचा बेशरमपणाचा हा कळस आहे. महिलांच्या प्रश्नांविषयी हे किती असंवेदनशील आहेत, आणि सुप्रिया सुळे रोज गळे काढून महिलांच्या प्रश्नाविषयी बोलत असतात, त्या किती खोटारड्या आहेत हेच यातून सिद्ध होतं. या सरकारचा खरा चेहरा सिद्ध होतो, आणि या राज्यात कायद्याचं राज्य नाही हे जे आम्ही म्हणतो आहे. FIR झालेली व्यक्ती सत्ताधारी पक्षाच्या मुख्यालयात जाऊन पत्रकार परिषद घेते आणि एक मंत्री त्याचं समर्थन करतात, आणि ज्या मंत्र्यांवर मारहाणीचा आरोप आहे
आणि ज्याची केस उच्च न्यायालयात चालू आहे. त्यामुळे या राज्यामध्ये कायद्याचं राज्य नाही आहे, हे गावगुंडीचं राजकारण आणि राज्य या राज्यामध्ये चालू आहे. धन्यवाद. पुराव्यासकट मी तुमच्यासमोर मांडतो आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आघाडीचं सरकार असताना सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय असे आरोप त्यावेळेला केले जात असत. आणि विशेषतः ही जी मुंबई प्रेसिडेन्सी म्हणून जो PWDच्या अंतर्गतला इलाका आहे, ज्याच्यामध्ये मंत्र्यांचे बंगले येतात, बाकीच्या काही आस्थापना येतात, याच्यामध्ये फर्जी बिलं तयार केली आहेत आणि ही खोटी बिलं देण्याचे उद्योग चालू आहेत अशा प्रकारचे आरोप त्यावेळेलाही झाले होते. मग त्या बिलांचं भुगतान करणं थांबवलं गेलं, काही बिलांचं केलं गेलं. मग आमचं सरकार आलं. चंद्रकांत दादा पाटलांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत या संदर्भामध्ये हा निर्णय घेतला गेला की ही जी काही विशिष्ट बिलं आहेत, ही बिलं उघड खोटी अशा स्वरूपाची बिलं आहेत आणि त्यामुळे या बिलांचं पेमेंट करता कामा नये. हे सरकार आलं. या विभागाचे कार्यकारी अभियंते, इंजिनियर, मी चुकत नसेल तर नाईक त्यांचं नाव आहे, ते नांदेडवरनं इकडे आले नियुक्तीवर आणि गेल्या 7, 8, 9 महिन्याच्या कालखंडात जेव्हा कोविडच्या काळामध्ये जनतेला मदत करायला पैसे नाही आहेत असं सांगितलं जात होतं, या सर्व कालखंडामध्ये सुमारे 70 ते 80 कोटी रुपयाची बिलं, फर्जी बिलांचं पेमेंट हे केवळ या मुंबई प्रेसिडेन्सी इलाक्यातून त्या कॉन्ट्रॅक्टरना करण्यात आलं. मी आज माझ्याबरोबर सुमारे 1.5 कोटी, 1.25 कोटी बिलांची कागदपत्र या ठिकाणी आणली आहेत आणि ही जर का मी आपल्या सगळ्यांना याच्या कॉप्या देईनच की अनेक बिलं जी आहेत ही 11 सालची आहेत, 13 सालची आहेत, एखादं बिल तर 10 सालचं पण आहे आणि या सगळ्यांचं पेमेंट पेड 30 नोव्हेंबर 2020, पेड 30 नोव्हेंबर 2020. आता हे बिल कधीच आहे, अशी अनेक 11, 12, 13, 14 मध्ये आमचं सरकार येण्याच्या आधीची अशी बिलं आहेत आणि या बिलाची पेमेंट या 2, 3, 4 महिन्यामध्ये सर्व नियम धाब्यावर बसून केले. आलेले या ठिकाणचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे नांदेडवरनंच आले. हा योगायोग आहे का ठरवून झालं आहे याची मला कल्पना नाही, पण त्याचा शोध तुम्ही जरूर घेऊ शकता. आणि त्यामुळे या निमित्ताने मी ही मागणी करतो की या बिलाचं पेमेंट जे केलं गेलं, ज्या बिलाचं पेमेंट 5 वर्ष हे केलं गेलं नव्हतं, ती फर्जी आहेत असं सांगितलं गेलं होतं, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. यातले जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि या अधिकाऱ्यांना कस्टडीत घेऊन या बिलांचं पेमेंट करण्या